आता वळूयात इतरही महत्त्वाच्या घडामोडींकडे। शेतकरी कर्जमाफी त्यासोबतच अजित पवार माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। छावा क्रांतीवीर सेनेकडून शिर्डीमध्ये बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। शेकडो कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने बैलगाड्यांच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केलेला आहे। मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आगामी काळात मुंबईच्या विधान भवनावर मोर्चा नेऊ असा इशारा दिलाय। या मोर्चाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिगोळे यांनी। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे यासाठी महाराष्ट्रभर छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आलेला आहे। नाशिक नंतर आज शिर्डीमध्ये जे आहेत ते या ठिकाणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट कर्जमाफी द्यावी, उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा आणि शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी घेऊन हे जे आहे हे आंदोलनकर्ते या ठिकाणी सध्या उपविभागीय कार्यालयात पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत गणेश गायकर आहेत, छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष। नेमकं काय मागण्या आहे तुमच्या आणि कशी पूर्तता होणार आहे? आम्ही सरसगट कर्जमाफी शेतकऱ्याची झाली पाहिजे याच्यासाठी राज्यभर बैलगाडी मोर्चे काढतोय। अजित पवारांना जर 70,000 कोटीच्या घोटाळ्यातून क्लीन चिट मिळत असेल, बड्या उद्योजकपतींना जर क्लीन चिट मिळत असेल तर माझ्या शेतकऱ्याला अरे तो जगाला जगवतो, त्याला कर्जमाफी द्यायला अडचण काय? आणि यांच्या वचननाम्यामध्ये कर्जमाफी हा विषय होता, पण अजित पवार आणि त्याला पलटी मारली आणि बेताल वक्तव्य करत अजित पवारांनी शेतकऱ्यांना धमकावलं की तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही, आमच्या वचननाम्यात कर्जमाफी नव्हती म्हणून तुम्ही कर्ज भरलं पाहिजे। जे शेतकरी कर्ज भरणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जे अजित पवारांच्या माध्यमातून देण्यात आले। या अजित पवारांचा तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शेतकरी नेते एकनाथ शिंदे यांनी घ्यावा। तुमच्याकडे अजूनही आम्हाला अपेक्षा आहे दोघांकडे, अजित पवारांकडे बिलकुल नाही, पण तुम्ही दोघं शेतकरी धोरण राबवून शेतकऱ्याची जाणीव ठेवून कर्जमाफी द्याल या आशयासाठी यांना जागृत करण्यासाठी त्यांच्या अपेक्षा ठेवून या ठिकाणी आम्ही मोर्चे काढतोय। पण अजित पवारांचा राजीनामा झाल्याशिवाय आमचे मोर्चे शांत बसणार नाही। शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे याच्यासाठी आम्ही विधान भवनापर्यंत आमचा हा बैलगाडा मोर्चा घेऊन जाणार आहोत। शेतकरी सरसकट कर्जमाफी जी आहे त्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, सेवक आहेत मालक नाही असा पवित्रा घेऊन छावा क्रांतीवीर सेना जी आहे ती रस्त्यावर उतरल्याचं दिसून येतं। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।